लोन, पर्सनल लोन, व्हेइकल लोन कधी ना कधी आपण भविष्यात यापैकी कोणतंही लोन घेण्याची वेळ येऊ शकते. किंवा जर तुम्ही यापैकी कोणतंही लोन घेतलं आहे आणि तुम्हाला कोणत्या तारखेला हफ्ता किंवा थकीत रक्कम किती आहे हे तपासायचं असेल तर तुम्ही सोप्या पद्धतीने पॅन कार्डच्या मदतीने तपासू शकता. आजच्या या खास रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत पॅन कार्डच्या मदतीने तुमचं थकीत कर्ज 3 सोप्या पद्धतीने तुम्हाला कसं तपासता येईल. चला तर जाणून घेऊ. वैयक्तिक कर्ज हे घराच्या कामासाठी, रंगकामासाठी, वैद्यकीय खर्च, शिक्षण आणि प्रवासासाठी घेतलं जातं. यासाठी तारण ठेवण्याची गरज नसते. क्रेडिट स्कोअर आणि परतफेडीची क्षमता या आधारावर कर्ज मंजूर हे केलं जातं. पॅन कार्डच्या मदतीने कर्जाची थकीत रक्कम शोधण्याचे 3 मार्ग आहेत. क्रेडिट ब्युरो हे तुमच्या पॅन कार्डशी जोडलेल्या कर्जाची सविस्तर माहिती देते. यासाठी क्रेडिट ब्युरोच्या अधिकृत वेबसाईटवर जावा. तिथे नोंदणी करा. तुमचा पॅन क्रमांक, पत्ता आणि इतर माहिती द्यावी लागेल ती योग्य पद्धतीने भरा. नोंदणी पूर्ण झाल्यावर तुमचं क्रेडिट रिपोर्ट तुम्हाला पाहता येईल, ज्यामध्ये थकीत कर्ज किती आहे याची माहिती ही सहज उपलब्ध होईल. फिनटेच ॲप्सही उपयुक्त ठरतं. फोनवर विश्वासार्ह ॲप डाउनलोड करा आणि पॅन कार्डसह KYC नोंदणी करा. ॲपवर लॉग इन केल्यानंतर कर्जाच्या सेक्शनमध्ये जाऊन तुमचं थकीत कर्ज किती आहे हे तपासा. आता तिसरा आणि सोपा मार्ग म्हणजे ज्या बँकेकडून तुम्ही कर्ज घेतलं आहे त्या बँकेच्या मोबाईल बँकिंग ॲपवरही तुम्हाला ही माहिती मिळू शकते. त्यामध्ये तुमचे सगळे तपशील असतात. लोन अकाउंट क्रमांक हा पर्याय निवडल्यास तुम्ही कर्ज किती उरलं आहे हे तुम्हाला समजतं. लॉग इन करा आणि लोन अकाउंट सेक्शन मध्ये जावा. तिथे कर्जाचा शिल्लक हफ्ता, व्याज, रक्कम आणि थकबाकी याबाबत सगळी माहिती तुम्हाला मिळेल. तर आता तुम्हाला तुमच्या कर्जाचा ताळेबंद तपासणं खूपच सोपं झालंय. पॅन कार्ड आणि या 3 पद्धतीच्या मदतीने तुम्ही तुमची थकीत रक्कम आणि हफ्त्याची संपूर्ण माहितीही मिळवू शकता. यामुळे तुम्हाला वेळेत हफ्ते भरण्यास मदत होईल आणि तुमचं क्रेडिट स्कोअरही सुधारेल. अशाच आणखीन उपयोगी माहितीसाठी आणि ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.